Hello students, I am Prashant Khadbade welcoming you to my Dreams Comes True YouTube channel. Today, we will discuss about a new topic. The topic is clause अर्थातच उपवाक्य. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन घटकाविषयी चर्चा करणार आहोत, ज्या घटकाचं नाव आहे क्लॉज अर्थातच उपवाक्य. नाव लेट्स शेअर अ डॉक्युमेंट. क्लॉज उपवाक्य प्रेझेंटेड बाय Prashant Kharbade, Dreams Comes True YouTube channel. Please be subscribed. Now move to the next slide. Clause उपवाक्य. There are two types of clause in our English. आपल्या इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे क्लॉज आहेत, म्हणजे मुख्य दोन प्रकारचे क्लॉज आहेत. फर्स्ट, पहिला आहे मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज अर्थातच मुख्य मुख्य उपवाक्य. सेकंड, दुसरा क्लॉज आहे सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज अर्थातच गौण उपवाक्य. Now, let's move to the next slide. चला तर आपण वाक्यांकडे वळूया. बघा, द फर्स्ट सेंटेन्स इज ही सेड दॅट ही वॉज इन अ हरी. या ठिकाणी पहा, ही सेड दॅट ही वॉज इन अ हरी. द फर्स्ट सेंटेन्स इज ही सेड अँड सेकंड सेंटेन्स इज दॅट ही वॉज इन अ हरी. बघा, या उदाहरणामध्ये ही सेड हे पहिलं वाक्य आहे, दॅट ही वॉज इन अ हरी हे दुसरं वाक्य आहे. तर पहा, यामध्ये मेन क्लॉजचं वाक्य कुठलं आणि सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य कुठलं हे आपण ओळखूया. पहा, मेन क्लॉज. पहा, ही सेड हे मेन क्लॉजचं वाक्य आहे. कसं काय पहा, ओळखूया. ही सेड, तो म्हणाला. ही सेड, तो म्हणाला, म्हणजे इथं वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. तिथं या वाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वाक्याची आवश्यकता नाही. या वाक्याला स्वतंत्र अर्थ आहे. म्हणून ही सेड हे वाक्य मेन क्लॉजचं वाक्य आहे. रिमेंबर माय स्टुडंट्स, बघा की मेन क्लॉज म्हणजे काय, की ज्या वाक्याला स्वतंत्र अर्थ असतो आणि ज्या वाक्याला अर्थासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते, ते वाक्य म्हणजे मेन क्लॉजचं वाक्य. नाव सेकंड, दॅट ही वॉज इन अ हरी हे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य आहे, म्हणजे गौण उपवाक्य आहे. कसं काय पहा, दॅट ही वॉज इन अ हरी, की तो घाईमध्ये होता. की तो घाईमध्ये होता. की तो घाईमध्ये होता. वाक्याचा नेमका अर्थ कळतो का? नाही. आता मेन क्लॉजचं वाक्य त्याला जोडा. ही सेड दॅट ही वॉज इन अ हरी. तो म्हणाला की तो घाईमध्ये होता. म्हणजे या दुसऱ्या वाक्याला या मेन क्लॉजच्या वाक्यामुळं अर्थ प्राप्त झाला. म्हणजे दुसरं वाक्य मेन क्लॉजवर अवलंबून आहे. म्हणून दॅट ही वॉज इन अ हरी हे वाक्य सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य आहे. रिमेंबर माय स्टुडंट्स, बघा, ज्या वाक्याला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, जे वाक्य अर्थासाठी मेन क्लॉजवर अवलंबून असतं,
ते वाक्य सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य असतं. ओके. पुढे पहा. ही फेल डाऊन बिकॉज द रोड वॉज स्लिपरी. ही फेल डाऊन बिकॉज द रोड वॉज स्लिपरी. तो खाली पडला कारण की रस्ता घसरणयुक्त होता. यामध्ये पहा, ही फेल डाऊन हे मेन क्लॉजचं वाक्य आहे. कसं काय पहा, मुख्य उपवाक्य पहा कसं. ही फेल डाऊन, तो खाली पडला. तो खाली पडला म्हणजे या वाक्याला स्वतंत्र अर्थ आहे. अर्थ पूर्ण होतोय. अर्थासाठी कोणत्याही इतर वाक्याची त्याला आवश्यकता नाही, म्हणून हे मेन क्लॉजचं वाक्य आहे. चला पुढे जाऊया. बिकॉज द रोड वॉज स्लिपरी, कारण की रस्ता घसरणयुक्त होता. हे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य पहा. बघा, बिकॉज द रोड वॉज स्लिपरी, कारण की रस्ता घसरणयुक्त होता. कारण की रस्ता घसरणयुक्त होता. इथं कारण का दिलंय याचा पूर्ण अर्थ कळतो का? नाही. म्हणजे या वाक्याला स्वतंत्र अर्थ नाहीये. आता आपण मेन क्लॉजचं वाक्य जोडूया. ही फेल डाऊन बिकॉज द रोड वॉज स्लिपरी. तो खाली पडला कारण की रस्ता घसरणयुक्त होता. आता पहा, या दुसऱ्या वाक्याला मेन क्लॉजच्या वाक्यामुळं अर्थ प्राप्त झाला. म्हणजे या दुसऱ्या वाक्याला मेन क्लॉजच्या वाक्याची आवश्यकता आहे. मी परत सांगतोय, रिमेंबर माय स्टुडंट, की ज्या वाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी मेन क्लॉजच्या वाक्याची गरज असते, ते वाक्य सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य असतं. चला पुढे. आता पहा, लक्षात घ्या. आता ही सेड हे पहिलं वाक्य, दॅट ही वॉज इन अ हरी हे दुसरं वाक्य. ही दोन्ही वाक्ये बघा. ही सेड हे पहिलं वाक्य आणि ही वॉज इन अ हरी हे दुसरं वाक्य. या दोन वाक्यांना, या दोन क्लॉजला दॅट या कंजेक्शन न जोडलेलं आहे. म्हणून इथं दॅट सबऑर्डिनेटर आहे. काय आहे? सबऑर्डिनेटर. पुढे पहा. परत जाऊया पहा. परत एकदा. ही सेड हे मेन क्लॉजचं वाक्य, दॅट ही वॉज इन अ हरी हे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य. आता मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज या दोन क्लॉजची वाक्ये दॅट या कंजेक्शन न जोडलेत, पण दॅट या ठिकाणी काय आहे? सबऑर्डिनेटर. पुढे जाऊया. ही फेल डाऊन आणि हे मेन क्लॉजचं वाक्य, बिकॉज द रोड वॉज स्लिपरी हे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य. बघा, या मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज या दोन वाक्यांना बिकॉज या कंजेक्शन जोडलेलं आहे. म्हणून बिकॉज काय आहे या ठिकाणी? सबऑर्डिनेटर आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज या दोन क्लॉजला जोडणाऱ्या कंजेक्शनला किंवा शब्दाला आपण सबऑर्डिनेटर म्हणतो. चला पुढे जाऊया. तिसरं वाक्य. श्री शी रिमेंबर्ड दॅट सी हॅड अ पर्स इन हर हँड. I repeat it. She remembered that she had a purse in her hand. The first sentence is, मग अर्थ काय आहे? तिला आठवलं की तिच्या हातामध्ये पर्स होती. आता बघा, सी रिमेंबर्ड हे पहिलं वाक्य आणि दॅट सी हॅड अ पर्स इन हर हँड हे दुसरं वाक्य. आता जे पहिलं वाक्य पहा, सी रिमेंबर्ड, तिला आठवले. इथं वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. वाक्याला पूर्ण अर्थ आहे. अर्थासाठी या वाक्याला दुसऱ्या वाक्याची आवश्यकता नाहीये. म्हणून हे वाक्य मेन क्लॉजचं आहे. पुढे बघा. दॅट सी हॅड अ पर्स इन हर हँड. ती तिच्या हातामध्ये पर्स होती. की तिच्या हातामध्ये पर्स होती. वाक्याला नेमका अर्थ प्राप्त होत नाही. आता आपण मेन क्लॉजचं वाक्य जोडून टाकूया. सी रिमेंबर्ड
दॅट सी हॅड अ पर्स इन हर हँड. तिला आठवलं की तिच्या हातामध्ये पर्स होती. म्हणजे मेन क्लॉजच्या वाक्यामुळे या दुसऱ्या वाक्याला अर्थ प्राप्त झाला. म्हणजे या दुसऱ्या वाक्याला अर्थासाठी या मेन क्लॉजच्या वाक्याची आवश्यकता आहे. म्हणून हे दुसरं वाक्य सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य आहे. हे लक्षात घ्या. पुढे जाऊया. नेक्स्ट सेंटेन्स. सेंटेन्स नंबर 4 पहा. इफ यू डोंट प्ले वेल यू फील बॅड. इफ यू डोंट इफ यू डोंट प्ले वेल यू फील बॅड. जर तू चांगला खेळला नाही तर तुला वाईट वाटेल. आता बघा, यू फील बॅड, तुला वाईट वाटेल, वाक्याला अर्थ पूर्ण झाला. वाक्याला स्वतंत्र अर्थ आहे. म्हणून हे मेन क्लॉजचं वाक्य आहे. पुढे पहा. इफ यू डोंट प्ले वेल, जर तू चांगला खेळला नाही, जर तू चांगला खेळला नाही काय होईल. जर तू चांगला खेळला नाही काय होईल. नेमका अर्थ कळत नाही, पूर्ण अर्थ नाही. मग या वाक्याला मेन क्लॉजचं वाक्य जोडूया. इफ यू डोंट प्ले वेल यू फील बॅड. जर तू चांगला खेळला नाही तर तुला वाईट वाटेल. आता पहा, या दुसऱ्या वाक्याला मेन क्लॉजच्या वाक्यामुळे पूर्ण अर्थ प्राप्त झाला. म्हणजे हे दुसरं वाक्य मेन क्लॉज वर अवलंबून आहे. म्हणून हे दुसरं वाक्य सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य आहे. चला पुढे जाऊया. आता पहिल्या वाक्यामध्ये पहा. सी रिमेंबर्ड, हे मेन क्लॉजचं वाक्य. दॅट सी हॅड अ पर्स इन हर हँड, हे दुसरं सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य आहे. आता इथं मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज दॅट या कंजेक्शन न जोडले, म्हणून दॅट या कंजेक्शनला इथं सबऑर्डिनेटर म्हणायचं. पुढे पहा. इथं बघा, यू फील बॅड हे मेन क्लॉजचं वाक्य. इफ यू डोंट प्ले वेल हे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य. आता इथं मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज यांना जोडणारं जे कंजेक्शन आहे ते इफ आहे. म्हणून इफ या कंजेक्शनला काय म्हणायचं, सबऑर्डिनेटर. समजते का पहा. ओके. आता पाचवं आणि सहावं जे वाक्य विद्यार्थी मित्रांनो, ते आपण तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. तरी सुद्धा आपण याचा सराव घेणार आहोत. आणि मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही हे पाचवं आणि सहावं वाक्य कारणासहित मेन क्लॉज आहे की सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे नक्कीच सांगाल. ओके. ओके. there is exception from you. I hope you will tell the main clause and subordinate clause from this given sentence correctly. Okay. हा, संबंधित कृतीद्वारे तुम्हाला समजलं असेल की मेन क्लॉज कुठला, सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आणि सबऑर्डिनेटर कुठला. ओके. चला तर आता आपण जरा थोडीशी ट्रिक समजून घेऊया की आता आपण अर्थाच्या सह्यानं मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज समजून घेतला, परंतु आपण एक ट्रिक जरा थोडीशी समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या स्लाइडवर जावं लागेल. पहा, इथं काही कंजेक्शन दिलेत पहा. दॅट, व्हॉट, हाऊ, वेअर, वेन, वाय. कंजेक्शन कुठले दिलेत. दॅट, व्हॉट, हाऊ, वेअर, वेन, वाय, हू, विच, दॅट, हुम, हुज. त्यानंतर व्हेन, ॲज, बिकॉज, सिन्स, टिल, अंटिल, whenever, while, if, whether, unless, though, although, even though, where, before, after, so that etc. हे सर्व कंजक्शन दिलेत. आता हे कंजक्शन का दिलेत पहा. एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की
ज्या वाक्याच्या आधी हे कंजक्शन जोडलेले असतील, ज्या वाक्याच्या आधी हे कंजक्शन जोडलेले असतील, ते वाक्य 100% सबऑर्डिनेट क्लॉजचं असतं, गौण उपवाक्य असतं. पहा आपण उदाहरणार्थ पाहूया. इथं पहा, पहिल्या वाक्यामध्ये ही वॉज इन अ हरी. ही वॉज इन अ हरी हे वाक्य दॅट या कंजक्शन जोडले म्हणून ते 100% सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य. तसंच पहा, द रोड वॉज स्लिपरी हे वाक्य बिकॉज या कंजक्शन जोडले म्हणून हे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य. पुढे जाऊया. पहा पहा इथं सी रिमेंबर्ड हे पहिलं वाक्य, सॉरी, सी रिमेंबर्ड हे पहिलं वाक्य, दॅट सी हॅड अ पर्स इन हर हँड हे दुसरं वाक्य. आता हे जे दुसरं वाक्य सी हॅड अ पर्स इन हर हँड हे दुसरं वाक्य दॅट या कंजक्शन जोडले म्हणून हे 100% सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य. इथं पहा, इफ यू डोंट प्ले वेल हे वाक्य इफ या कंजक्शन जोडले, बरोबर आहे का? म्हणून हे वाक्य 100% सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य. इथं पहा, ही आस्क्ड क्वेश्चन हे वाक्य व्हेन या कंजक्शन जोडलंय पण इथं व्हेन काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य. पुढं, हु इन्व्हेंटेड अ मिसाईल हे वाक्य हु या कंजक्शन जोडले म्हणून हु काय आहे? द सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य. हे लक्षात घ्या. चला. ओके. मी आशा करतो की तुम्हाला हा क्लॉजचा लेसन चांगल्या प्रकारे समजला असेल. आपण पुढच्या तासिकेला भेटूया. सी यू इन नेक्स्ट पिरियड. गुड बाय अँड गुड नाईट.